चा वाघ राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुन्हा जागृत केला। त्याच या स्वाभिमानाचा धनी असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे विधाते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सगळ्यात पहिल्यांदा पुष्पहार अर्पण केला जातोय। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून स्वागत करूया। पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन इथे पार पाडत आहोत। ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या शौर्याने, पराक्रमाने आणि निष्ठेने सत्यात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावर लिलया पेलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अर्थातच शक्तिपीठाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत खरं तर बऱ्याचशा मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आजचा हा सुवर्ण क्षण साधत असलेला सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर अर्थातच शक्तिपीठ, या शक्तिपीठाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, आपा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच मुरबाडचे विद्यमान आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याच विनंतीला आणि निमंत्रणाला मान देऊन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री आमदार कपिलजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। या ठाणे जिल्ह्याचाच नव्हे तर समाजाचे आंदोलन आणि चळवळी ज्या ज्या वेळेला उभे राहतात त्या चळवळींचं नेतृत्व गेल्या 3 दशकांहून अधिकचा काळ ज्यांनी सामर्थ्यरित्या पेललं असे कुणबी सेनेचे प्रमुख माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। माजी आमदार सन्माननीय नरेंद्रजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर श्री क्षेत्र तुंगारेश्वरचे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज बाबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। या ठिकाणी भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। शहापूरचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आलेल्या तमाम मान्यवरांचं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत। आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र तुंगारेश्वरून उपस्थित राहिलेले परमपूज्य सदानंद बाबा महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। आपलं सहर्ष स्वागत। खरं तर अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी आपलं घर सोडून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री क्षेत्र तुंगारेश्वर येथे वास्तव्यास असलेले परमपूज्य सदानंद बाबा यांची देखील मोलाची लाख मोलाची उपस्थिती शुभ कार्याच्या निमित्ताने लाभली आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे। निश्चिती महाराज साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत। खऱ्या अर्थाने दैदिप्यमान असा हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहून ठेवावेत असे हे सुवर्ण क्षण, आणि या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होत आहेत मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि मंचाच्या समोरील उपस्थित असलेले आपण सर्व शिवभक्त। कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री अर्थातच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांचा सन्मान करणं हे क्रमप्राप्त आहे। दोघांच्या
आज आपण सगळ्यांच्याच विनंतीला निमंत्रणाला मानतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तबगार आणि त्याचबरोबर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत महाराष्ट्राला दिलेला शब्द ज्यांनी तंतोतंत पाळला, दिलेल्या शब्दाची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्त श्री डॉक्टर कैलास महाराज निचिदे यांना विनंती करतो की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या लोकार्पण सोहळ्याच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आज ज्यांच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोहळ्याची शान वाढली आहे, ज्यांनी आजवर या महाराष्ट्राचं हित जोपासलं, छत्रपती शिवरायांनी या सह्याद्रीच्या उन्नतीचा काळ निर्माण केला, रयतेच्या कल्याणाचा मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं जनतेचं जनमत लक्षात घेऊन लोकमताला आदर दिला. आज तेच कार्य प्रत्यक्ष कृतीतून आणि आपल्या आचरणातून व्यक्त आणि प्रतीत करणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तमाम मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं नाव नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा यथोचित सन्मान आपण इथे करत आहोत. यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. भिवंडीचे लोकप्रिय खासदार तथा एकविरा देवस्थान ट्रस्टीचे विश्वस्त आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. मी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि निचिते महाराजांना विनंती करतोय की आपण आदरणीय बाळामामांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, मायेची शॉल आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक भेटवस्तू देत आहोत. यानंतर वयाच्या अवघ्या वर्षी आपलं घर सोडून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय उराशी बाळगून श्री क्षेत्र तुंगारेश्वरमध्ये उपस्थित असलेले वास्तव्याने ज्यांच्यात श्री क्षेत्र तुंगारेश्वर पावन झालेला आहे असे परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान या ठिकाणी पार पडेल. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आणि आर्किटेक्ट विशालजी पाटील आपल्या दोघांच्याही हस्ते आपण कृपया या ठिकाणी परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे. बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. या मंदिराचे विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे अर्थातच विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सदानंद बाबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान होतं. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. टाळ्यांची कमतरता नको. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होत असताना परमपूज्य गोविंदगिरी महाराजांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यानंतर पुन्हा एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी आपणास विनंती करण्यात येते श्रीराम मंदिर अयोध्येचे सन्माननीय कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर गोविंदगिरी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा सन्मान तसेच निचिते महाराजांना सुद्धा विनंती असेल आपणही त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित असलेले परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराज संजीवन समाधीचे विश्वस्त आणि त्याचबरोबर मठाधिपती
परमपूज्य सद्गुरू आलोकनाथ महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवनी समाधीचे मठाधिपती हरिभक्त परायण सद्गुरू आलोकनाथ महाराज यांचा हेतुचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि श्रीकांत गायकर यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आलोकनाथ महाराज यांचा हेतुचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान पार पडेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लाभली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील यांची आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी सर आपणास करू इच्छिते. आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या वेळेला इथे सन्मान पार पाडत आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी कार्यक्रमाच्या वतीनं आणि या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं तुर्तास या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची प्रतिमा आपण माननीय कपिलजी पाटील साहेब यांना या क्षणाला भेट देत आहोत. तुर्तास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्या 4 दशकांच्या राजकीय खऱ्या अर्थानं या कारकिर्दीमध्ये ज्यांनी घडवलं असा तमाम ठाणे जिल्ह्याचा बुलंद आणि घणाघाती आवाज माननीय किसनजी कथोरे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्य विश्वस्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान इथे पार पाडत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या ठिकाणी मुरबाडचे विद्यमान आमदार किसनजी कथोरे साहेब, विकासाचे वारे आमदार किसनजी कथोरे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि रुपालीताई चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तसेच योगेशजी दळवी आणि राजूभाऊंचे बंधू यांच्या सुद्धा शुभ हस्ते. यानंतर कोकण पदवीधर आमदार सन्माननीय निरंजनजी डावखरे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी पार पडेल. पुनश्च एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजाभाऊ चौधरी व त्यांच्या समवेत सौभाग्यवती रुपालीताई चौधरी आपणास विनंती करण्यात येते पुढील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडावा. या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार आदरणीय महेशजी प्रभाकर चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी राजूभाऊ चौधरी आणि शरद घरत साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आज विशेष करून सांगावंसं वाटतं की आज महेशजी चौगुले साहेबांचा वाढदिवस सुद्धा आहे 17 मार्च. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार सलग 3 वेळा भिवंडी पश्चिमवर विधानसभेवर निवडून आलेले भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशजी प्रभाकर चौगुले साहेबांचा स्वागत आणि सन्मान. आणि आज साहेबांचा वाढदिवस. साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय आमदार महेशजी चौगुले साहेब आपणास अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले सन्माननीय पोलीस अधिकारी IG दराडी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी पार पडेल. हा सन्मान पार पडण्याची विनंती मी पुनश्च एकदा शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याला करू इच्छिते. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांनी पार पाडावा अशी विनंती आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय जिल्हाधिकारी अशोकजी शिंगारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडेल. मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची सगळ्यांची नावं घेतो. मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या कार्यक्रमासाठी जावं लागत असल्यामुळे मी एकदा नामोल्लेख करतो. आपल्या कमिटीच्या वतीनं, आयोजन समितीच्या वतीनं एक एक करत राजू भाऊ आपण आणि आपली टीम त्यांचं जागेवर जाऊन स्वागत करा. मी फक्त नामोल्लेख करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणबी सेना प्रमुख माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर शहापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय दौलतजी दरोडा साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. या ठाणे जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी सन्माननीय अशोकजी शिंगारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर विविध राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी, त्याचबरोबर आदरणीय सर्व महाराज मंडळी, सर्व मठाधिपती, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढलेल्या त्या तमाम जिगरबाज मावळ्यांचे सर्व वंशज इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपला यथोचित सन्मान केला जाईल. एकदा दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राच्या या शक्तिपीठावर, महाराष्ट्राच्या या शौर्यपीठावर आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि अधिक वेळ न दबडता आजपर्यंत महाराष्ट्रानं पाहिलेलं स्वप्न, कित्येक वर्षांपासून या स्वप्नाला सत्यामध्ये अवतरित केलं जाईल किंवा नाही याबाबतची साशंकता, पण या सगळ्यांना बाजूला सारून मराडेपाडा या छोट्याशा गावात जन्मलेल्या युवकानं या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समोर या सौघ्या महाराष्ट्राला पुन्हा नतमस्तक व्हायला भाग पाडलं. या मंदिराची निर्मिती, तिची उद्दिष्ट, त्याची ध्येय, त्याची धोरणं, या सगळ्या गोष्टी, जो यासाठी लढला, जो यासाठी खपला, ज्याने यासाठी संघर्ष केला, जात, धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्यांना बाजूला सारून जनमानसामध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर हे आपलं आहे ही भावना ज्यानं निर्माण केली. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, संस्थापक आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतो अगदी थोडक्यात आपण या कार्यक्रमाचं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की अगोदर नवक्रांतीचं देणं ज्यांनी महाराष्ट्राला दिलं आणि आज छत्रपती शिवरायांच्या विचारांना, कारण की म्हणतो ना आपण प्रतिभा मॅडम की का गरज आहे शिव विचारांची, आणि एका हिंदी कवीनं त्यामध्ये म्हटलं की जीवन में अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना और शौर्य कभी सो जाए तो हिंदवी साम्राज्य की कहानी पढ़ लेना. आणि ती कहाणी या महाराष्ट्रासमोर ज्यांनी खऱ्या अर्थानं नव्यानं खुली केली असं नाव डॉक्टर राजूभाऊ चौधरी. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, कारण तुमच्या या टाळ्यांमधनं आपण हा सन्मान करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या शिवगर्भ संस्कार भूमीमध्ये व्हावं आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणाचे कुलगुरू डॉक्टर हरिभक्त परायण शिव कैलास महाराज यांनी ती दिली. ती संकल्पना सत्यात आणण्याचं काम त्यांचं शिष्य डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी खऱ्या अर्थानं ती अवतरित केली आणि त्या प्रत्यक्षात स्वप्न आणलं. आज गेली पुढच्या जोपर्यंत सकळ ब्रह्मांड अस्तित्वात असेल तोपर्यंत या मंदिराच्या पायरीशी, छत्रपती शिवरायांच्या चरणाशी महाराष्ट्रातील युवकांची मनमस्तिष्क मनगट ही सातत्यानं झुकली जातील. देव, देश आणि धर्म यासाठी इथला युवा एकवट व्हावा, इथल्या युवकांची फौज निर्माण व्हावी आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांनी पाहिलेल्या महाराष्ट्राचं, भगव्या महाराष्ट्राचं स्वप्न साकार व्हावं, बहुजनांचं राज्य यावं आणि त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्याच नव्हे तर विश्वाच्या पडलावर ताठकडानं उभा राहावा. ही संकल्पना ज्यांनी डोक्यात धरली ते नाव आदरणीय राजूभाऊ चौधरी. आज कष्टकऱ्यांच्या जोरावर, शेतकऱ्यांच्या साथीला अनेक मान्यवरांना सोबत घेऊन खरं तर आपण या कार्यक्रमाचा पाया रचतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय आयुक्त सन्माननीय श्री विजयजी सूर्यवंशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करण्यात येते. खरं तर इतिहासाच्या पानात, महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात
आणि महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामनात ज्यांनी राज्य केलं ते राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचती व्हावी, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची, निष्ठेची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचती व्हावी, हा एकमेव उद्देश ठेवून खरं तर या शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं हे भव्य दिव्य मंदिर उभारताना पुढच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचारांचा वारसा आहे, संस्कारांचा वारसा आहे, तो जपावा, हेच उद्दिष्ट मनात ठेवून हे शक्तिपीठ स्थापन करण्यात आलं. आणि या शक्तिपीठाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करून शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी सर, आपणास विनंती आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी सादर करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक केंद्राचे आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. साहेब, माझा हा गाव 120 फक्त 15 घरांचा गाव आहे. माझ्या गाव हा समोरचा दिसतो तो माझा गाव आहे. आज ह्या गावामधून मी लहानाचा मोठा झालो आणि मी व्यवसायाच्या निमित्ताने मी घराच्या बाहेर पडलो आणि नवी मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षापासून काम करतो. अगदी शून्यातून हा विश्व निर्माण केला आहे. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी थोडंसं सेटल झालो. त्यानंतर मला माझ्या मित्रांनी साथ दिली आणि त्याच्या जोरावर आज आपण बघत आहात महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तिपीठ उभारलेले आहे. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार हे कुठेतरी कमी होत चालले होते. त्याचा आम्ही खूप त्या गोष्टीवर विचार केला. शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था आम्ही स्थापन केली 2018मध्ये. या संस्थेच्या मार्फत आपण 2018मध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं. त्यावेळेस ते आजपर्यंत 2025 गेले 7 वर्ष या मंदिराचं अविरत काम चालू होतं. गेल्या ह्या 7 वर्षामध्ये माझ्या कुटुंबावर सुद्धा खूप दुःखाचं डोंगर आलं होतं. कोरोनाच्या महामारीत माझी आई, माझे भाऊ 2 मी दगावून बसलो. खरं म्हणजे आज त्यांचीच कृपादृष्टी असेल म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या कृपादृष्टीने आज हे छत्रपती शिवरायांचं शक्तिपीठ उभं राहिलं आहे. साहेब, आज तुम्ही इथे आम्हाला मान देऊन इथे आलात आणि आमचे मनधैर्य वाढवलं. मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. परंतु साहेब, आम्ही अतिशय खेडेगावात राहतो. या मंदिराच्या ठिकाणी काही येणारे रस्ते असतील किंवा अजून काही आम्हाला ह्या शक्तिपीठाच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही करायचं आहे. त्यासाठी आपलं योगदान आम्हाला हवं आहे. आणि मी खरं म्हणजे सर्व मान्यवरांची नावं घ्यायला पाहिजे होती, परंतु मुख्यमंत्री साहेबांना खरोखर विधानभवनात आज अधिवेशन असताना सुद्धा साहेब इथे उपस्थित राहिलं. खरोखर खूप मोठ्या मनाचे साहेब आहेत. त्याबद्दल मी साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद राजूभाऊ चौधरी. मनापासून धन्यवाद. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आणि आपल्या सगळ्यांशी हितगुज साधण्याकरता या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, आपल्या भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, दिल्लीच्या दरबारात ज्यांनी अवघ्या भिवंडीकरांचाच नव्हे तर या ठाणे जिल्ह्याचा आवाज खऱ्या अर्थानं पोहोचवला, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपण संवाद साधावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ज्यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुरेश म्हात्रे, किसनजी कथोरे, निरंजनजी डावखरे, दौलतजी दरोडा, या ठिकाणी खास करून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सदानंदजी महाराज, गोविंदगिरी महाराज, मंचावर उपस्थित सर्व महेशजी चौगुले, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत ते
ह्या शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, कैलास महाराज, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज भिवंडी तालुक्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अतिशय भाग्याचा दिवस आहे. हे महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये हे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असेल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? जो 25 किलोची तलवार एका हाताने उचलून शत्रूशी लढतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैन्यांशी एकटाच झुंज देतो त्याचं नाव बाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्यापर्यंत घोडा दौडत जो आणतो त्याचं नाव संताजी. आणि शत्रूच्या कळपात शिरून शत्रूच्या कोठीवरचा झेंडा कापून जो आणतो त्याचं नाव धनाजी. आपला हात तुटला असताना आपल्या डोक्याचा शेला काढून हाताला बांधून शत्रूशी जो लढतो त्याचं नाव तानाजी. आणि ढाण्या वाघाला उभा चिरून त्याचे 2 तुकडे करतो त्याचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण जे बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. आणि आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या भिवंडी तालुक्यात होणं हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आतापर्यंत भाषणामध्ये मी नेहमीच सांगत आलो की आपल्याकडे रिक्षावर गाडीवर लिहिलेलं असतं महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. आणि मी सांगतो महाराज असे जन्माला यायचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना जर पुन्हा जन्माला यायचं असेल तर सगळ्यात आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुळजाभवानीची मूर्ती आहे. जिजामातेचे संस्कार आमच्या भगिनींमध्ये रूढ होण्यासाठी आणि आपल्या मुलांना देण्यासाठी जिजामातेचीही मूर्ती आहे. आणि समस्त युवा पिढीला ज्यांच्या संस्काराची प्रेरणा, ज्यांच्या विचाराची प्रेरणा मिळावी असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आज या ठिकाणी बांधलं. हे निश्चितपणाने राजू चौधरी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण आता छावा पिक्चर बघितला. छावा पिक्चरवर सगळ्या देशातल्या लोकांनी विदेशातल्या लोकांनी पसंत केलं. पण छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेण्यासाठी छावा पिक्चर यावा लागला. तो कमर्शियल विषय आहे. पण राजू चौधरी यांनी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधताना असा कुठलाही विचार केला नाही. हे राजू चौधरी यांचं खूप मोठेपणा आहे, म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन, या ठिकाणी हे मंदिर झालेलं आहे, याला काही पर्यटनाचा दर्जा द्या असं मी मागणार नाही. पण हे आपल्या धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आणि म्हणून याला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या सुविधा आपल्याला इथं देता येतील त्या सुविधा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण करावं असं तमाम भिवंडीकरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि मला इथं बोलवलं, माझं मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार माननीय श्री सुरेशजी म्हात्रे अर्थात सन्माननीय बाया मामा यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय धर्मवीर आनंद देगे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन. आज ह्या ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करतानाच शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं खास करून राजूभाऊ चौधरी, आमचे निचिते महाराज व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गेली 7 वर्ष अखंडपणे शिवछत्रपतींच्या मंदिराचं काम
हे आपण पाहत होतो, परंतु आज ते काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि खास करून आम्हा भिवंडीकरांसाठी सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर हे आमच्या भिवंडीत होत आहे. ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि खास करून त्याच्यासाठी उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते खास सगळ्यांच्याच आग्रहाखातर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं उद्घाटन लोकार्पण सोहळा झाला. तसेच उपस्थित विकास पुरुष आमदार किसनजी कतोरे साहेब, माजी खासदार कपिलजी पाटील, आमदार दौलतजी दरोडा साहेब, निरंजनजी डावकरे साहेब आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय आमदार महेशजी चौगुले साहेब, मंचावर उपस्थित विश्वनाथजी पाटील साहेब, सदानंदजी महाराज, सर्वच आमचे धर्मगुरू कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, IG साहेब, सगळेच अधिकारी वर्ग उपस्थित, सर्व सन्माननीय आणि खास करून या सोहळ्याच्या साक्ष देण्यासाठी उपस्थित आपण सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात पहिले तर मी राजूभाऊ चौधरी आणि निचिते महाराज त्यांचे सगळे सहकारी यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय की त्यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या भूमिपूजनापासून तर मंदिराच्या उद्घाटनापर्यंत सगळ्याच गोष्टीत मी स्वतः साक्षी आहे. ज्यावेळेस भूमिपूजन करायचं होतं राजूभाऊंनी सांगितलं, त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही सगळ्यांनी जाऊन आग्रहाचं आमंत्रण दिलं, त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि आज ते मंदिर पूर्णत्वास आलं आणि त्यांचं उद्घाटन हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्त झालेलं आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून सगळ्याच शिवप्रेमींना मी शुभेच्छाही देईन आणि या शुभेच्छा देताना या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व शिवभक्तांना मी एक आव्हान करेन की आपण सगळ्यांनी नक्कीच आमच्या या मंदिराला एकदा भेट द्या, आवर्जून पहा. तुम्हाला शिवरायांच्या इतिहासाची नक्कीच उजळणी तर होईल. शिवरायांचा नक्कीच शौर्याची जी गाथा आहे त्याची आठवण देखील तुम्हाला होईल. असं भव्य दिव्य आणि असं हे मंदिर आज इथं उभारलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच या मंदिराच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करतोय. आणि हे मी फडणवीस साहेबांना एवढंच सांगेन की साहेब, ह्या मंदिराकडे येताना 2-3 ठिकाणाहून जे रस्ते येतात हे रस्ते खूप अरुंद आहेत, तर कृपया करून धार्मिक स्थळाचा दर्जा तर आपण द्यावाच, परंतु हे क्षेत्र डेव्हलपमेंट होण्यासाठी रस्ते किंवा इतर गोष्टींची आवश्यकता असेल ती देखील आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय. आणि खास करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलू नये, परंतु साहेब एक विनंती आहे की आमचा भिवंडी वाडा मनोर रस्ता जो आपण मंजूर केलेला आहे, आपण 1000 करोड दिलेले देखील आहेत, परंतु ते कॉन्ट्रॅक्टर काही काम करत नाही, तर त्यांची जी काही अडचण असेल ती आपण सोडवावी आणि सोडवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्या शिवप्रेमींना मनापासून उत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुरेशजी म्हात्रे साहेब. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता मी ज्यांच्या माध्यमातून आजवर प्रत्येक शब्दानिशी दिलेलं प्रत्येक वचन असेल, जनतेशी असलेली कटिबद्धता असेल, विधानसभा मतदारसंघ जरी मुरबाडचा असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला माणूस आमचा आमदार कोण, तर आमचे आमदार किसन कतोरे म्हणून ज्यांच्या नावाचा गौरव करतात. एका जोरदार डायांच्या गजरामध्ये मी सर्वांना विनंती करतो की आपण संवाद साधावा. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ जे उभारण्याचं काम झालं आणि आज खऱ्या अर्थाने लोकार्पण करण्यासाठी
ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र एक वेगळा आदर्श पाहतो आणि केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष असलेल्या या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आज खऱ्या अर्थाने लोकार्पण करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी असताना सुद्धा त्यांनी आज वेळ दिली आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले ते सगळ्यांचे आपले लाडके नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांच्या आशीर्वादाने खरं म्हणजे आपण नेहमीच मानतो ते आपले गुरु सदानंद महाराज जी, दुसरे महाराज, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे खासदार बाल्यामा म्हात्रे, माजी खासदार कपिलजी पाटील, आमचे ज्यांचा आज वाढदिवस आहे ते माझे सहकारी महेशजी चौगुले, विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे, शहापूरचे आमदार श्री दौलतजी दरोडा, व्यासपीठावर उपस्थित असलेले नव्यानंच आलेले आयुक्त सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आपले दराडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथजी पाटील, तानसाचे महाराज, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्त परायण डॉक्टर कैलासजी महाराज निचिते आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व टीमने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्वच मान्यवर, आपण उपस्थित असलेले सर्व शिवभक्त, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे भाऊ मराठे पाड्याची लोकसंख्या आहे फक्त 250 आणि कोणालाच पटणार नाही की 250 लोकसंख्येच्या गावामध्ये अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य हे देशामध्ये एक चर्चेचा विषय होईल, राज्यामध्ये तर होईलच होईल. जे शिवभक्त आहेत ते प्रत्येकाला वाटेल की एकदा मराठे पाड्याला जाऊन यावं, अशा प्रकारचं एक वैभव तयार करण्याचं काम केलंय. त्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. 18 साली हे काम सुरू झालं आणि कोविडचा काल सुरू झाला. आमच्या चौधरींचे भाऊ, आई, वडील ही सर्व कोविडमध्ये गेले पण थांबले नाही. त्यांनी घेतलेलं पाऊल, त्याने उचललेलं पाऊल हे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना 2025 उजाडला, पण निश्चितपणे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कुठेही या शिवक्रांती प्रतिष्ठानने माघार घेतली नाही. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं काय करू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण मराठवाड्याचं आहे आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे. एक चांगले विचार ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या आपल्या मुलांच्या मध्ये उतरतात त्यावेळेला कौतुक करण्यासारखी गरज आहे आणि म्हणून आज आपण इथेशी जे आलात तोच विचार घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला निमंत्रित केलंय. आपल्या सगळ्यांचं एक चांगल्या विचारातून हे जे मंदिर उभं राहिलंय, भाऊ आपल्याला बाकी आपण विनंती करेन की प्रथम तातडीने आम्हाला याला तीर्थस्थळाचा आणि पर्यटनाचा दर्जा जर दिला तर मला वाटतं या भागाच्या विकासाला एक दिशा मिळेल आणि खऱ्या अर्थाने देशातून आपल्या राज्यातून येणारे भाविक जे आहेत त्यासाठी यात्री निवास करणं तातडीची गरज आहे. आज गाव आमचं लहान आहे, त्या गावामध्ये आम्हाला एवढे बाहेरून लोक येतील त्यांची व्यवस्था करता येणार नाही. यासाठी पहिल्यांदा जागा हीच मंडळी देते. त्यांनी आता 3.5 एकर जागा दिली, आता दुसरी अजून 5 एकर जागा देतात. त्यामुळे यात्री निवास करण्यासाठी आणि रस्त्यांचं जाळं जे खासदार साहेबांनी मागणी केले ते होणं अत्यंत गरजेचं आहे. आज सुद्धा 4-4 किलोमीटर पासून काही मंडळी पायी आलेली आहे, कारण सिंगल रस्ता, वाहनांची गर्दी त्यामुळं अडचणीचा होतोय आणि भारतातून ज्या वेळेला शिवभक्त येतील त्या टायमाला मराठे पाड्याला येताना कुठं अडचणी निर्माण होतील यासाठी आपण याला तीर्थस्थळाचा आणि पर्यटनाचा दर्जा देऊन विकासाचं एक मॉडेल खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाखाली करावं अशा आपल्याला आग्रही विनंती करतो. आपण निश्चितपणे इथं भेट दिले म्हणजे आम्हाला रिकामं पाठवणार नाही, निश्चित त्याची घोषणा काहीतरी होईल आणि एक चांगली दिशा मिळेल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्यालाच विनंती करतो की आपणच आम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन करावं आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद किसनजी कथोरे साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे
लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणींचा दर्जा दिलेला आहे आणि या चुकीनुसार ते आमचे लाडके भाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आम्हा सगळ्यांच्या लाडक्या भावासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी, परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी, राष्ट्रसंत निळकंठ शिवाचार्य महाराज, परमपूजनीय आलोकनाथ महाराज, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार किसन कथोरेजी, सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रेजी, सन्माननीय माजी खासदार कपिल पाटीलजी, आमचे सहकारी निरंजन डावखरेजी, दौलत दरोडाजी, ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते आमचे सहकारी महेश चौगुलेजी, श्री विश्वनाथ पाटीलजी, नरेंद्र पवारजी, जितेंद्र डाकीजी, विजय सूर्यवंशीजी, अशोक शिंगारेजी, संजय दराडेजी, DM स्वामीजी, रोहन घुगेजी, श्री अनंता भोईरजी, ज्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव चौधरीजी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते, या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो, आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं. महाराजांचं मंदिर कशा करता? महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो. याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली. म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो. आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही, तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच फळणार नाही. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आमच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला. मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता, तुमच्या या मेहनतीकरता, तुमच्या या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो. हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर. केवळ मंदिर नाहीये, त्याला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगलं बुरुज त्या ठिकाणी आहे.
दर्शनी अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे. बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासनं तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्र मंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हे राष्ट्र मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातनं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती, ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमामंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही. हे जे परकीय आक्रमक, हे मुघल, हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत, हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात, अनाचार करतात, दुराचार करतात, यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्माकरता रयतेचं राज्य स्थापन झालं पाहिजे. अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला. बघा, या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम युगपुरुष काय? आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते. मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती? ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं, पण ते युगपुरुष होते. याचं कारण त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही, समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला. आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम हे आमच्याकरता युगपुरुष आहेत. तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता. अशा लोकांना एकत्रित केलं. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं, त्यांच्यात विजिगीषू वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजाकरता लढायचं नाही, सिंहासनाकरता लढायचं नाही आहे, आपल्याला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे. आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि 5000 मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे. हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज,
तारा राणी यांच्यापासनं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला. महाराज हे तर खूप लवकर आपल्यातनं निघून गेले, पण महाराजांनी या भारतामध्ये या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत. मराठ्यांनी यानंतर या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते. मर्दा आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षा वया धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले. 18 पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे जे शौर्य होतं, हे शौर्यच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि या महाराष्ट्राला दिलेली देण आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र, सोबत राहणारा महाराष्ट्र, एकसंघ राहणारा महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे. जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळी तोच संकल्प घेतला पाहिजे की देव देश आणि धर्माकरता जी लढाई छत्रपती लढले, ज्या प्रकारे त्यांनी आज आम्हाला हिंदू म्हणून जगण्याकरता या ठिकाणी ठामपणे जगण्याची संधी दिली. आणि छत्रपती शिवराय असतील किंवा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोगली साम्राज्याने आमची जी मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्या सगळ्या मंदिरांचा पुनर्निर्माण केला. आज त्या अहिल्यादेवींचेही 320 जन्मशताब्दी आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत. ही सगळी हे केवळ आमचे राजे नाहीत, ही आमची दैवत आहेत, यांच्या विचारानेच आपण महाराष्ट्र घडवू शकतो, यांच्याच विचाराने आपण देश घडवू शकतो. आणि म्हणूनच आज आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोकडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्कोमध्ये त्याचं नॉमिनेशन केलं आहे, त्याची प्रोसेस चाललेली आहे. आणि त्यानंतर आमचे हे 12ही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील. आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कप्तानं अटक करण्यात आली. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे, त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत. आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं आपण करणार आहोत. वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत. आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी. आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे. आणि एवढंच नाही तर पानिपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाईनंतर 10 वर्षामध्ये माजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा झेंडा लावला होता, त्या खऱ्या अर्थानं पानिपतलाही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय. ही सगळी आपल्या वारशाची स्थळं आहेत, ही आपल्या प्रेरणेची स्थळं आहेत, ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे, म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे. आणि म्हणून आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे, निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी
तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या शिवराय हॅलो. सरदार घराणे वंशज जयाजीराव मोहिते, अमित राजे शिर्के, सिद्धार्थ कंक, अमित गाडे पाटील, सयाजीराव गुजर, श्रीमती शीतलताई मालुसुरे, श्री संदेश देशपांडे, संतोष बादल, श्री सुहास साळुंके, श्री समीर इंदुलकर, त्याचबरोबर श्री अनिकेत बांदल, श्री रघुनाथ डुंबळ आणि दादासो नाईक या सर्वांचं या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही स्वागत करतो. उशिरा आल्यामुळं त्यांचा आम्ही सन्मान आपल्या मंडळाच्या माध्यमातून केलं जाईल. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि थांबतो.